तुम्हाला माहित आहे का की हिंदू पौराणिक कथा केवळ एका जगाचे नाही तर 14 वेगवेगळ्या जगाचे वर्णन करते। अशा विश्वाची कल्पना करा जिथे देव, दानव, आत्मे आणि मानव हे सर्व वास्तविकतेच्या वेगवेगळ्या स्तरांवर एकत्र राहतात। ही 14 जगे आहेत जीवन, पुनर्जन्म आणि विश्वातील आपले स्थान याबद्दल आपल्याला माहित असलेल्या प्रत्येक गोष्टीला आव्हान देणारी। या व्हिडिओमध्ये आम्ही या जगांचा सखोल आढावा घेणार आहोत। यापैकी काही आपल्या विचारापेक्षा आपल्या जवळचे असू शकतात आणि कदाचित काही दूरच्या तायांपेक्षा जास्त। बघूया। हिंदू पौराणिक कथा एक आकर्षक संकल्पना सादर करते, 14 जग। हे केवळ आधिभौतिक नसून जीवन, मृत्यू आणि वास्तवाच्या स्वरूपाविषयी सखोल कल्पना व्यक्त करतात। ब्रह्मांड पुराण आणि भागवत पुराणात या 14 लोकांचे वर्णन केले आहे। पृथ्वीपर्यंतच्या पहिल्या 7 उच्च लोकांना व्याहर्टिस म्हणतात आणि 7 खालच्या लोकांना पाताल म्हणतात। येथे एक एक करून पाहू। 1. सत्यलोक किंवा ब्रह्मलोक। सर्वोच्च आणि सर्वात पवित्र क्षेत्र ब्रह्मदेवाचे निवासस्थान, निर्माता। ज्यांना आत्मज्ञान प्राप्त होते त्यांच्यासाठी हे जग बहुतेक वेळा अंतिम गंतव्यस्थान म्हणून पाहिले जाते। हे सत्याचे स्थान आणि आध्यात्मिक उत्क्रांतीच्या शिखराचे प्रतिनिधित्व करते। 2. तपलोक। कठोर तपस्या आणि तपश्चर्याचे क्षेत्र। येथे महान ऋषी आणि तपस्वी कठोर ध्यानाद्वारे मुक्ती मिळविण्यासाठी एकांतवासात राहत होते। हे आध्यात्मिक शुद्धीकरणाचे ठिकाण आहे। 3. जनलोकम। ऋषी आणि विद्वान लोकांची वस्ती असलेला प्रदेश। हे वैश्विक शास्त्रज्ञ आहेत जे वैश्विक ज्ञानात पारंगत आणि ज्ञानी आहेत। हे ऐहिक विक्षेपांच्या पलीकडे आहेत। 4. महारलोकम। मनुसारख्या ऋषींचे आणि ऐहिक इच्छांच्या पलीकडे जाणाऱ्यांचे घर। हे प्रगत योगींसाठी आणि ज्ञान आणि नैतिक आचरणाद्वारे मानवतेची उन्नती करू पाहणाऱ्यांसाठी एक क्षेत्र आहे। 5. स्वरलोकम किंवा स्वरलोक। येथेच इंद्र आणि खगोलीय दैवतांचे राज्य आहे, ज्याला खगोलीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते। मृत्यूनंतर पुण्यवान आत्म्यांचे ते गंतव्यस्थान आहे, परंतु केवळ तात्पुरते। येथील जीवन अस्थिर आहे। हे विचित्र नाही का? आपण स्वर्गाला शाश्वत समजतो, परंतु हिंदू धर्मात स्वर्ग देखील तात्पुरता आहे। 6. गरीब जग। पृथ्वी आणि आकाश मधले जग। ही एक अशी जागा आहे जिथे आत्मे आणि अलौकिक प्राणी फिरतात आणि ती अशी जागा आहे जिथे अपूर्ण इच्छा असलेल्या मृतांचे आत्मे पृथ्वीवर अडकतात। 7. भूलोका किंवा भूमी। आपल्या स्वतःच्या पृथ्वीवर मानव आणि इतर प्राणी राहतात। हे 7 उच्च जगांपैकी सर्वात खालचे मानले जाते। येथे आत्मा भौतिक जगात अडकलेला आहे। 8. कटला लोकम। प्रचंड आनंद आणि आनंदाचे क्षेत्र, पण ते मोहक असले तरी इथले प्राणी कामुक सुखात रमलेले आहेत असे म्हणतात। ही एक चेतावणी आहे की केवळ शारीरिक सुख मिळवणे तुम्हाला उच्च आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यापासून रोखेल। तुम्ही आतापर्यंत ही जगे पाहिली आहेत आणि ते कसे दिसतात याबद्दल आश्चर्य वाटले आहे। खालील टिप्पण्यांमध्ये तुमचे विचार सामायिक करा। व्हिडिओ लाईक करा आणि यासारख्या अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलची सदस्यता घ्यायला विसरू नका। 9. विडाला लोकम। अशी जागा जिथे प्राणिमात्रांना आत्यंतिक इच्छा अनुभवतात, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही। या जगात भौतिक इच्छांपासून सुटका नाही, जी केवळ वासना आणि लोभ यांनी चालवलेले जीवन जगण्याचे परिणाम दर्शवते। 10. सुदाला लोकम। हे क्षेत्र राक्षस राजा बालीचे घर आहे, ज्याला दैवी युद्धानंतर येथे सामर्थ्य आणि वैभवाचे मूर्त स्वरूप म्हणून पाठवले गेले होते। ज्यांच्याकडे प्रचंड सामर्थ्य आहे पण त्याचा योग्य वापर करण्याची बुद्धी नाही, त्यांच्यासाठी हे ठिकाण आहे। 11. तलतला लोकम। माया राक्षसाच्या अधिपत्याखाली अंधारलेली जागा। हे गहन अज्ञान दर्शवते। व्यक्ती स्वतःच्या भ्रमाने बद्ध असल्यास विश्वाचे सत्य पाहू शकत नाही। 12. रसातळा लोका। साप, भूते यांसारख्या शक्तिशाली प्राण्यांशी संबंधित दुष्ट प्राण्यांचे वास्तव्य असलेले क्षेत्र। हे क्षेत्र नकारात्मक शक्तींचे प्रतिनिधित्व करते जे आत्म्यांना भौतिक जगाशी भय आणि वाईट द्वारे बांधतात।
13 अंडरवर्ल्ड, साप आणि अंधारलेल्या माणसांनी भरलेला अतिशय सखल भाग. हे सहसा नरक म्हणून चित्रित केले जाते, परंतु काही धर्मग्रंथ सूचित करतात की येथील प्राण्यांमध्ये अफाट शक्ती आहे. येथे सर्वात खालच्या क्षेत्रात आपण महान लपलेल्या शक्ती शोधू शकतो. 14 ते जग आहे. दुःखाचे खोल गद्द क्षेत्र हे असे मानले जाते जे आत्म्याच्या खालच्या स्तरावर पोहोचले आहे. हा परमात्म्यापासून विभक्त होण्याचा अंतिम टप्पा आहे. हे एक आध्यात्मिक कृष्णविवर आहे. आपण सर्व 14 जग पाहिले आहे. प्रत्येक आध्यात्मिक विकास, कर्म परिणाम आणि आधिभौतिक स्थितीचे भिन्न स्तर दर्शवते. ब्रह्मदेवाच्या सर्वोच्च प्रदेशापासून ते अंडरवर्ल्डच्या खोलीपर्यंत हे जग आपल्या जीवनाबद्दल आणि नंतरच्या जीवनाबद्दलच्या आपल्या आकलनाला आव्हान देतात. पण इथे प्रश्न असा आहे की हे भाग खरोखरच अस्तित्वात आहेत की ते रूपकात्मक आहेत. 14 जग आपल्या सर्वांसमोर असलेल्या आध्यात्मिक विचारांचे प्रतीक असू शकतात का? आणि तुम्हाला अशा पौराणिक गोष्टी पाहायच्या असतील तर आमच्या चॅनल इंडियन मिथॉलॉजी अँड हिस्टरीला सबस्क्राईब करा. कृपया हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करा. तोपर्यंत लक्षात ठेवा, हे विश्व आपल्या समजण्यापेक्षा खूप मोठे आणि अधिक रहस्यमय आहे.